नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत डोंबिवलीतल्या खंबाळपाडा इथली. आपण बघतोय खंबाळपाडा रोडला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका कॉलेज विद्यार्थिनीने लुटारूंशी जोरदार झुंज दिली. कॉलेजमधून परीक्षेचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीने घातलेले दागिने हे चोरट्यांनी चोरण्यासाठी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळी केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे लुटारूंना तिच्याकडचे दागिने काढून घेता येत नव्हते. अखेरीस तिच्या हातावर ब्लेडने जोरदार वार करण्यात आले. अनेक वार झेलल्यानंतर अखेर तिचा धीर सुटला आणि हे लुटारू दागिने चोरून नेण्यात यशस्वी ठरले. सुदैवाने हे दागिने खोटे होते, मात्र तिच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आणि याविषयीच आपण अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आपला प्रतिनिधी सुरेश काटे आहे. सुरेश, आपण बघतोय की एका मुलीवर संध्याकाळच्या वेळेला अशा प्रकारचा हल्ला होतोय दागिन्यांच्या लुटीसाठी. खरंच गंभीर बाब आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय कल्याण डोंबिवलीमधील नागरिक जे आहेत, विशेष करून महिला आणि पुरुष हे दोन्ही असुरक्षित असताना आपण बघतोय. ही जी घटना आहे, स्वरा पाठक नावाची जी विद्यार्थिनी आहे, ती परीक्षेचा निकाल घेण्यासाठी खंबाळपाडा या परिसरामध्ये गेली होती. त्यानंतर ती घरी परतत असताना संदेश या चौकामध्ये तिला एका बाईक चोराने अडवलं आणि तिच्याकडील जे दागिने आहेत ते लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या ज्या मुलीनं जो आहे ते त्याच्यासोबत फाईट केलेला आहे, प्रतिकार केलेला आहे आणि शेवटी या मुलीने त्याला काही न देण्याचा समोर आल्याच्या नंतर त्यांनी सरळ ब्लेडने तिच्यावरती वार केलेला आहे. तिच्या हातावरती आणि पोटावरती वार झालेले आहेत. त्यामुळे एकूणच जर बघितलं या घटनेवरून तर कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी पण अशी एक घटना झालेली आहे की एका म्हणजे काही पुरुष असतील, मुलं असतील, मोबाईलवरती बोलत असताना त्यांच्या पाठीमागून येऊन बाईक चोरांनी मोबाईल खेचून घेऊन गेल्याच्या घटना अनेक समोर आल्या. त्यामुळे स्वरा या मुलीनं जो प्रतिकार केलेला आहे त्यामुळे असंच काहीतरी ज्या घटना आहेत त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा असतील किंवा सुज्ञान असे नागरिक असतील ते कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे आणि अशा घटनांना कुठेतरी आळा घातला पाहिजे, असंच एकूण या घटनेवरून वाटतंय. संदीप, धन्यवाद सुरेश, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरातील पुजारी, प्रशासन आणि नागरिकांमधल्या वादावर अखेर शासन दरबारी तोडगा